The trophy, Group Gram Panchayat Sadasya and also Gramastha Mandal Dhamni. दोन धाब्याच्या मतीने संघाची धावा 6 या अंकावरती 6 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना स्टेशन टाकूरवाडी संघ त्याच आपण पाहतो जे महाराष्ट्र चषकाचे एक दमदार आयोजक प्रकाश जय जुगरे या साहेबांचं इथे शुभ आगमन झाले आपण पाहतो त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आणि स्वागत आहे याच्या मंचावरती तुमचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून चला पंच खेळाडूला दुखापत झाले का पाणी पाहिजे का गोलंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो सनीला आपण पाहतो ओ पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये मडविकेला क्लिअर केला बॉल चालला गोळीच्या वेगानं येतोय चौकार ह्या बात्या इथून मैदानाच्या आतमध्ये चौपरे बाजूने फटकेबाजी इथून मैदानाच्या आतमध्ये केली जाते संघाची धावा संख्या 10 या अंकावरती पॉवर पे चालू आहे आणि पॉवर पे मध्ये चांगली फटकेबाजी वन्स मोर अगेन उडवला बॉल चालला स्क्वेअर लेगला येतोय गगनचुंबी षटकार पॉवर पे चालू होता आणि पॉवर पेच्या षटकामध्ये जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो फलंदाजाचा बॉल बाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना टीम निश्चित आपण पाहतो स्टेशन टाकूरवाडी संघ चांगला संघ आहे इथून आपण पाहतो चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संदीप नांबर विचार केला 2 चौकार 1 षटकार ठोकला गेला फलंदाजानं जबरदस्त फटकेबाजी पॉवर पेच्या षटकामध्ये इथून राहिले जाते गोलंदाज तयार हा प्रकार बॉल होता कुठल्याच स्पॉटचा चेंडू इथून मात्र रिलीज केला होता इथून आपण विचार केला बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू बिसवला जातो इथं डॉट बॉल इथून मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातो गोलंदाज निश्चित आपण पाहतो सनीलच्या माध्यमातून इथून मात्र कमबॅक केला जातो कमबॅक करावं लागेल धावा आल्या गेलेत या षटकामध्ये ओ कोला टाकलेला चेंडू आपण पाहतो वेग आणि वेग या बॉलवरती निश्चित आपण पाहिलं होता इथून एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक इथून पहिलं संपलं जातं आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करणारी टीम स्टेशन टाकूरवाडी संघ जाऊन पोहोचला 17 अंकावरती लास्ट ऑफ 0 विकेट चला इथून सुरुवात घ्यायची बा टीम बारवाई संघ इथून वेळ खर्च करून पण 3 षटक 15 मिनिटात संपणे 3 षटक 15 मिनिटांमध्ये संपणं गरजेचं आहे टीम बारवाई संघ लक्ष असू द्या इथून निश्चित आपण पाहतो सनीने दाबा खर्च केला 17 जबरदस्त फटकेबाजी राहिली गेली आपण जर विचार केला तर संदीपच्या माध्यमातून जबरदस्त फटकेबाजी निश्चित आपल्याला पाहायला मिळेल आज खर तर थंडीचं वातावरण निश्चित आपल्याला पाहायला मिळते भरपूर सारी थंडी आणि त्यामध्ये भरपूर सारे प्रेक्षक वर्ग देखील जॉईन झाले आपण पाहतो थंडीच्या वातावरणामध्ये त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो हा ट्रॅकर बॉल इथून निश्चित पंचांना लाईन चेक केली जात्या उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मधील संघाची धावा संख्या टोटल आपण विचार केला तर 18 या अंकावरती 18 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटिंग करत टीम स्टेशन ठाकूरवाडी संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाज सज्ज
हो, इथून डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या षटकावरती धाबा रोखण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. गोलंदाज निश्चित आपण पाहतोय टीम मारवाई संघाच्या माध्यमातून. सुपला शॉट खेळण्याच्या नादामध्ये निश्चित आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण इथून आपण पाहायला गेलं तर लेग स्लिपच्या माध्यमातून राहिला जातो. इथून आपण पाहतो एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या आपण विचार केला तर 19 अंकावरती 19 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना स्टेशन टाकरवाडी संघ हलक्यात ढकलला. इथून आपण पाहतो पॉइंटला चेंडू रिलीज झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथून मात्र एकच सिंगल निश्चित आपण पाहतो. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण विचार केला तर 20 या अंकावरती 20 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना टीम स्टेशन ठाकूरवाडी संघ निश्चित आपण पाहतो चांगला संघ. दोन्ही संघ एकाच ताकदीच्या हे मात्र विसरून चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाज तयार आहे. स्विचचा प्रयत्न लागला तर बरबाद नाही तर अबाद. इथून आपण पाहतो डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ऐकतोय डॉट बॉल. या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. गोलंदाज रवीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये राहिली जात्या. रवीच्या माध्यमातून आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये जरूर 17 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न धाबेला रोख लावला जातं मैदानाच्या आतमध्ये. पुढे येऊन खेळला पटका चांगला. इथून आपण पाहता लांगलला शतरक्षक निश्चित आपण पाहिले होत्या. चांगलं शतरक्षक इथून राहिलं जातं. इथून मात्र एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये एक सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या आपण विचार केला तर 21 या अंकावरती 21 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना स्टेशन टाकूरवाडी संघ निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार आहे. हलक्यातून प्रेस केला. नोमा स्टँड मध्ये चेंडू रिलीज झाला. इथून मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो. डायरेक्ट हिट जायचं काम बनून गेलं असतं. इथून मात्र या दोन धाबा चित्त्याच्या चपळाईनं सहजरित्या पूर्ण. दोन धाब्याच्या मदतीने आपण पाहतो इंड ऑफ द फर्स्ट षटक क्रमांक इथून दुसरं संपलं जातं. 2 षटकामध्ये संघाची टोटल धावा संख्या आपण पाहतो 23 या अंकावरती लॉस ऑफ 0 विकेट. तिसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाजी मार्गवरती अंकुश झाला. तिसऱ्या षटकावरती इथून आपण पाहतो व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या आपण पाहतो 24 या अंकावरती 24 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटिंग करताना स्टेशन टाकूरवाडी संघ. पुन्हा अंश एकदा व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी खराब सुरुवात अंकुशच्या माध्यमातून राहिले जात्या. अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मदतीने संघाची धावा संख्या आपण पाहतो 25 या अंकावरती 25 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना स्टेशन टाकूरवाडी संघ. ओ इथून वन्स मोर अगेन व्हाईट बॉल. व्हाईटची हॅट्रिक इथून निश्चित आपल्याला पाहायला मिळते. या गोलंदाजाच्या माध्यमातून अंकुशच्या माध्यमातून सलग 3 व्हाईट फेकले गेलेत. सव्वीस धावा धावपलकेवरती सलग 3 चेंडू व्हाईट बॉल फेकले गेले त्या गोलंदाजानं. खराब सुरुवात खराब गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिले जात्या. ओ पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये एलिव्हेशन कमी. इथून मात्र टिपला जातो असेल आणि संपलाय. फलंदाज निश्चित आपण पाहतोय संदीपचा खेळ
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज मोहन. इथे मात्र नेट नंबर 3 वरती दाखल झाला. चांगला खेळ करावा लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल या फलंदाजाला. इथून गोलंदाज सज्जा, चांगली गोलंदाजी, इथून चांगली सुरुवात राहिली जात्या. ट्रॅकर बॉल होता, आडव्या बॅटने खेळायचा होता. आपण पाहतो सेमी टॉपला चेंडू रिलीज झाला. इथून मात्र एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या टोटल 27 या अंकावरती 27 या अंकावरती 27 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोणता सज्जा ओ प्रकारचा देखण्या स्ट्रोक फसलाय. इथून निश्चित आपण पाहतोय एक साधा सोपा झेल मात्र जमिनीला दान. संघाची टोटल धावा संख्या आपण जर विचार केला तर 29 या अंकावरती 29 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत आहे स्टेशन टाकरवाडी संघ. ओ इथून आपण पाहतो व्हाईट बॉलचा इशारा आला. अजून एक व्हाईट बॉल या षटकामध्ये निश्चित आपण पाहतोय. गोलंदाज अंकुशच्या माध्यमातून या षटकामध्ये 4 व्हाईट बॉल फेकले गेले. या गोलंदाजाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज, इथून निश्चित आपण पाहतो अंकुश. ओ पुन्हा एकदा त्या सिरीज मध्ये पटका पासला. इथून मात्र टिपला जातोय झेल. संपला फलंदाज आपण पाहतोय. कृष्णाचा खेळ धक्का क्रमांक 2 टीम स्टेशन टाकरवाडी संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज गौतम. इथून चांगला खेळ करावा लागेल. मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला गोलंदाज तयार या. हो इथून आपण पाहता बॅटची टॉपाईज लागली जात्या. वन मोर विकेट डाऊन. विकेटचं पतन धक्का क्रमांक 3 टीम स्टेशन टाकरवाडी संघाला. फलंदाज बाद. निश्चित आपण पाहतो आपण पाहायला गेलं सेकंड राऊंडची पहिली लढत निश्चित आपल्याला पाहायला. एका बाजूला सागवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात पाटकर टीम सारमाळ संघ. इथून आपण जर विचार केला स्पर्धेचा नियम आपण पाहतो. जो पहिला राऊंड खेळेल ज्यातून तो संघ जिंकेल तो तेवढा अंतिम 3 मध्ये दाखल होईल. तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. पहिल्या संघाला इथून बाय दिले जात्या. ओ मैदानाच्या आतमध्ये घडलं काय दोन्ही फलंदाज एका साईडला रन आउटच्या स्वरूपामध्ये. ओ युटी आउट. धावा संख्या टोटल आपण पाहतो 32 या अंकावरती 32 जमा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करतात स्टेशन टाकरवाडी संघ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज योगेश. चला इथून आपण काय घडले मैदानाच्या आतमध्ये. इथून निश्चित चेक केला जाईल.
फलंदाज क्रॉस झाले की नाही ते निश्चित बघला जाईल. तो आउट करण्या अगोदर तो जागेवाला आहे. तो स्वप्नीलाच आवडेल. तोच आउट ना स्वप्नील ना. स्वप्नील फलंदाजा बाद आहे बा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला फलंदाज योगेश. इथून चांगला खेळ करावा लागेल या फलंदाजाला निश्चित आपण पाहतो. शेवटचा षटक गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. केशवला प्राचारित करण्यात आलं. शेवटच्या षटकावरती आपण पाहतो. शेवटचं षटक श्लोकवरचं षटक अनामारीचं षटक या षटकावरती नेहमी फलंदाज समीर ठरत असं आपण पाहतो. हा प्राकार होता. इथून आपण पाहायला गेलं बॅटचे टॉपेच टाकले जाते. मध्ये विकेट किपरच्या माध्यमातून चुक्या आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. डॉट बॉलनं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. शेवटच्या षटकावरती केली जाते. गोलंदाज केशवच्या माध्यमातून संघाची धावसंख्येचा विचार केला तर आपण पाहतो 32 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये अद्याप आपण पाहतो. गोलंदाज सज्जा हा प्रकार बॉल होता. इथून आपण पाहतो बॅटची टॉपेज लागली जात्या. वन मोर विकेट विकेटचा बदल. इथून मात्र धक्का क्रमांक 5 टीम स्टेशन टाकूरवाडी संघाला फलंदाज बाद. तिसऱ्या अंकावरती पप्प्या पारधी खुश झालेत. तिकडे आपण पाहतो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून मात्र या षटकावरती दाबा रोखण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातो. गोलंदाज केशवच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. कोला टाकलेला चेंडू आपण पाहतो. लेग स्लिपच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण इथून राहिले जात्या. इथे मात्र एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या 33 या अंकावरती. 33 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ते बॅटिंग करत असताना स्टेशन टाकूरवाडी संघ. बारबाई संघ इथून वेळ खर्च करू नका. डावखुऱ्या त्याचा फलंदाज निश्चित आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर योगेशला आपण पाहतो. इतर मात्र एखाद दोन मोठे पटके मारणे नितांत गरज आहे टीम स्टेशन टाकूरवाडी संघाला. संघाची धावा संख्येकडे पाहायला गेलं तर 33 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ते बॅटिंग करत असताना टीम स्टेशन टाकूरवाडी संघ. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. बॅटची टॉपेज लागली होत्या. लेग स्लिपचा चांगला क्षेत्ररक्षक इथून राहिला जाता. इथून मात्र एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या आपण विचार केला 34 या अंकावरती. 34 धावा धावपलकेवरती प्रथमतः बॅटिंग करत असं पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असं टीम स्टेशन टाकूरवाडी संघ. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. या दोन्ही संघाच्या माध्यमातून राहिला जातं. या षटकामध्ये दाबा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज केशवच्या माध्यमातून राहिला गेला. शेवटच्या षटकाला चांगली गोलंदाजी आपण पाहतो. इथून आपण पाहतो चांगला चेंडू रिलीज केला आपण पाहतो. वन्स मोर अगेन डॉट बॉल.
डबडबर षटक क्रमांक इथून 44 संपला जाता. पहिल्या आपचा खेळ संपला जातो. पहिल्या डावाचा खेळ संपला जातो आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत अंतिम स्टेशन टाकूरवाडी संघ जाऊन पोहोचला. 34 या अंकावरती ऐणार बॉल 24 बनवायचे 35 धाबा उत्तर अर्धामध्ये टीम बाराबाई संघाला. करायचं आहे. फलंदाज पाठवा लवकर मैदानामध्ये. लवकर आघाडीची जोडी पाठवायची विनंती आहे. वेळ जास्त घेऊ नका. सगळ्यांना आग्रहाचा आणि विनंतीचा कॉल आहे. आता लवकरात लवकर आरवा. आवरा. टॉस आपण करतो. दुसऱ्या फेरीतून पहिला सामना आहे सागाचीवाडी आणि सारमाल. सागवाडी आणि सारमाल. टॉस इथे केलं जात आहे. टॉसचा कॉल टेलची मागणी आणि टॉस जिंकून सारमाळ संघानं फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. बॅटिंगचं आमंत्रण सागवाडी संघाला देण्यात आलेलं आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. शो द गुड गेम अँड इट्स अ क्वालिटी क्रिकेट. सगळ्यांना चांगल्या क्रिकेटच्या शुभेच्छा. मॅचकडे घेऊन चलेन. डावखुरा त्याचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज असेल. फ्रेश मॅच आणि फ्रेश मॅच मधील सेकंड आपण पाहतोय इनिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतून हा सामना आहे. आमचे प्रकाश भाई आपण पाहतो इथे उपस्थित झालेले आहेत. एक चांगले समालोचक आणि नुकताच आपण पाहिले की डे फॉर्मॅटमध्ये जी याच मैदानावरती 3 बाईकची स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेचे आमचे जनक आहेत प्रकाश भाई. यांचं स्वागत आम्ही करतोय. प्रकाश जुगरे आलेत. मान्यवरांचं स्वागत आहे. Umpire signal. Game is on. Let's play. Countdown. Start now. 3, 2, 1. Begin. हा आठवला मला. योगेश वाघ. ठुनुक ठुनुक ठुम. चकमक असं काहीतरी होतं ते. फिरून खेळलेत. चांगला फटका पाहायला मिळतो आपल्याला. बॅकफुटला जाऊन हा बॉल थर्ड मॅन मध्ये फाईन मध्ये माफ करा 4 रनसाठी चौकार.
34 पहिला आपला धावा झाल्यात आणि 35 धावांचं आव्हान आहे स्टेशन ठाकूरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आपण पाहतो ती म्हणजेच बारवाई संघ बॅटिंग करतो सुरुवातीला चौकार आक्रमण. हा, क्या बात आहे. पहा अराउंड द विकेट बॅकफुटला जाऊन खेळलेत. ऍक्शनला रिॲक्शन. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका यावेळेला 6 रन षटकार. येत्या काळामध्ये आपल्याला जरूर आता मोठे डप्पे पाहायला मिळणार आहेत. जयवंतजी भस्मा यांना जनसमुदायाची गरज आहे कारण ते आपल्या सोबत आहेत. फ्लाइट मोड गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बारवाईकडून हल्ला. गोलंदाज बबन आणि बबन वरती आपण पाहिला की तितकाच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. 3 बॉल आणि 3 बॉल वरती 3 मोठे फटके पाहायला मिळालेत. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी. क्या बात आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ फिरून इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक. हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक दे दनादन बॅक टू बॅकचा अजून एक चौथा मोठा फटका आपण पाहतो. 6-4 ही सायकल मेंटेन आहे मैदानामध्ये. चार चेंडू आपण पाहतो चांगले फटके पाहायला मिळाले. बॅकअपची आवश्यकता आहे. इथे फिरून खेळायचा प्रयत्न होता. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. वेगवान बॉल होता. यावेळेला रीड करता आला नाहीये बॅट्समनला. आणि इथे आपण पाहतो की आता मधोमध आपल्याला एक डॉट बॉल पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. या षटकामधून पॉवर मध्ये गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी बबनकडून अपेक्षित होती पण आज बबनवरतीच हल्ले झाले आणि पॉवर कॅपिटलाइज धावसंख्या उभी करताना पण बारवाईच्या आघाडीच्या 2 फलंदाजांना स्पेशली इम्पॅक्ट टाकला आणि मयूरची फलंदाजी. हाही बॉल बॅकफुटला जाऊन फाईन एरिया म्हणजे बिझनेस एरिया खेळाडूचा या आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. अजून एक आपण मोठा फटका. पॉवर मधून आल्यात टोटल 26 धावा. 26 आपण पाहतोय धावसंख्या आपल्याला धावफलकावरती आता इथून पाहायला मिळते. बारवाई संघाची पाठलाग करायचा तो म्हणजेच 34 धावांचा. आता आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावांपासून दूर आहेत जिंकण्यापासून. 18 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. पस्तीस टार्गेट. ओके 9 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा बघा. थोडं जलद गतीने खेळायचं अशी विनंती तुम्हाला म्हणजे आमची आहे. उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडला उभा होता कारण मयूरनं किल्ला लढवला. बॅटच्या मधोमध
ताबडतोड प्रहार, अजून एक दमदार रुबाबदार षटकार. क्या बात आहे. भरपूर छान फलंदाजी, फक्त 3 धावांपासून दूर आहेत. अवघ्या संपूर्ण सामन्याचा परिहार 7 मध्ये बदललाय. 8 चेंडूमध्ये सामना जिंकतात की काय आता असंच वाटू लागलंय. हा बॉल आपण पाहतोय गॅप मधून मारायचा प्रयत्न आहे तिकडे फिल्डर पासून दूर आणि अशा पद्धतीनं 8 चेंडूमध्ये हा सामना आपण पाहतोय. बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो की 10 गडी राखत जिंकलेला आहे तो म्हणजे टीम बारवाईनं. क्या बात आहे, अभिनंदन, वेल प्लेड. चला फिल्डिंग